नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितले होते की मस्टडी झाल्यानंतर आपल्या काय उपाय करू शकतो व कोणकोणती औषधे आपण आपल्या जनावरांमध्ये वापरू शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की मस्टडी झाल्यानंतर जी काही आपल्या जनावरांच्या जी कासेवर किंवा जी कासेचा भाग आहे त्या भागात जी सूज येते, तर त्यासाठी आपण कोणकोणते स्प्रे किंवा ऑइंटमेंट वापरू शकतो, तर हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की विस्प्रेक ॲडव्हान्स स्प्रे सुद्धा आपण आपल्या जनावरांमध्ये जेव्हा मस्टडी होते तेव्हा वापरू शकतो. तसेच या स्प्रेचे जे क्वांटिटी बघू शकता, तर आपण 100 ml चा स्प्रे, तसेच मी तुम्हाला दाखवतो की 250 ते 200 ml चा स्प्रे सुद्धा आपल्या जनावरांमध्ये वापरता येऊ शकतो. जर जास्त प्रमाणात जर आपल्या जनावरांमध्ये मस्टडीची सूज आलेली असेल, तर 200 ml चा स्प्रे आपण सकाळी, दुपारी व संध्याकाळी 3 टाईम वापरायचा आहे. त्यामुळे जी काही कासेवर किंवा कासेच्या भागावर जी सूज आलेली आहे, तर ती जाईल. तर मित्रांनो, तसेच तुम्ही बघू शकता की विस्प्रेक ॲडव्हान्स क्रीम सुद्धा येते. तर याच्यामुळे जी सूज आलेली आहे किंवा काही त्या सडावर पेन होत असेल किंवा काही दुखत असेल, तर तरीसुद्धा ते कमी होते. तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा क्वांटिटीमध्ये आहे की 100 ग्रॅम आणि तसेच 50 ग्रॅम किंवा 25 ग्रॅम या तिन्हीमध्ये सुद्धा हे उपलब्ध आहे. तर तुम्ही कोणतेही याच्यामध्ये वापरू शकता. तर हे नॅचरल रेमेडीचे येते. तर मित्रांनो, विस्प्रेक स्प्रे जेव्हा आपण वापरतो, तर त्याच्यामुळे जी जनावरांमध्ये जी आडर डेव्हलपमेंट झालेली आहे, तर त्याच्यावर जी काही सूज झालेली आहे किंवा मस्टडी झाल्यानंतर पूर्ण जी आडरवर जी म्हणजे कासेची जी गादी आहे, तर त्याच्यावर जी नसा आहे त्या पूर्णपणे सुजतात. तर त्या सुजू नये म्हणून आपण या विस्प्रेक ॲडव्हान्स स्प्रेचा वापर करू शकतो. म्हणजे की याच्यामुळे जी स्प्रे असल्यामुळे ही फास्ट ॲक्ट होणार आहे, म्हणजे लगेच आपण मारल्यानंतर लागू होते. तर याच्यामुळे जी काही सूज आलेली आहे, तसेच कास सुजलेली असेल किंवा आपण बघतोच की जेव्हा मस्टडी होते तेव्हा सूज ही येतेच. तर याच्यामुळे आपल्या जनावरांना इन्फ्लमेशन सुद्धा होतं, म्हणजे की ती कास जी आहे किंवा सूज आलेली असल्यामुळे ते दुखत राहते. तर त्याच्यामुळे आपल्या जनावरांच्या दुधावर सुद्धा परिणाम होताना दिसतो. तर मित्रांनो, ही जी काही सूज आलेली आहे, तसेच काही दुखत असेल, तर आपण जे हे स्प्रे आपण वापरून त्या मस्टडी कमी करू शकतो. तसेच मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की आपण मेलोनेक्स प्लसचा वापर करून सुद्धा मस्टडी ही कमी होते. तसेच मेलोनेक्स झेड प्लसने सुद्धा मस्टडीची जी सूज आहे किंवा काही कोणता भाग दुखत असेल, तर तो सुद्धा कमी केला जातो. तर मित्रांनो, आपण जी मेलोनेक्स झेड प्लस वापरत होतो, ती रोज सकाळी 2 व संध्याकाळी 2 बॉलरचा वापर आपण करत होतो. तसेच मेलोनेक्स प्लसचा सुद्धा वापर आपण सकाळी 2 व संध्याकाळी 2 करू होतो. तर मित्रांनो, या तिन्ही मुळे सुद्धा मस्टडी कमी केली जाते. विस्प्रेक स्प्रे, तसेच मेलोनेक्स प्लस आणि मेलोनेक्स झेड प्लस. तर अनेक अशी कोणकोणती औषधं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तसेच मित्रांनो, जे काही हर्बल स्प्रे येतो, हा विस्प्रेक स्प्रे हर्बल आहे. तर याच्यामध्ये तुलसी, ओकॅमम, स्पॅक्टम, इव्हकॅलिप्टस लीफ ऑइल, तसेच एक्सिपियंट याच्या मिळून हा स्प्रे बनवला जातो. तरी हा जी स्प्रे आहे, तर हा कशा-कशासाठी वापरला जातो, तर मस्टडीसाठी, तसेच आडरमध्ये जे काही भाग घट्ट झालेला आहे, म्हणजे की दूध जे घट्ट होते, तर त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे की हे मारल्यानंतर जे काही घाण असणार आहे, ती इझिली बाहेर निघून जाणार आहे. तर याचा वापर कसा करायचा आहे मित्रांनो, तर वापर करताना हे पूर्ण शेक वेल बिफोर यूज, म्हणजे की पूर्ण हलवून मग स्प्रे करायचा आहे. व हा जी स्प्रे करणार आहे, तेव्हा आपण जी काही अफेक्टेड एरिया आहे, म्हणजे की जे सुजलेला एरिया आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही स्प्रे हलवून त्याच्यावर स्प्रे करायचा आहे, म्हणजे की जी सुजलेला भाग आहे ती कमी होऊन जाईल. तर याची जर आपण घरी घेऊन गेलो, तर याचं स्टोअर करताना हे डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, याचा यूज आपण एक्स्टर्नल करायचा आहे, म्हणजे की आत जनावरांच्या तोंडामध्ये आपण ह्याचा स्प्रे करायचा नाहीये. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व तसेच असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेती व दूध व्यवसाय यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.
तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की अनेक असे मस्टडीमध्ये कोणकोणते औषधे आपण वापरू शकतो.